भाऊ, इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी अनिशा अंतोष निकाळजे, या प्रशालेची माझी विद्यार्थिनी. आज शाळा सोडली तरी या शाळेची ओढ कणभरही कमी नाही झाली. याचं एकमेव कारण म्हणजे या शाळेने मला दिलेलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपलेपणा. माझ्यामध्ये नेमकी कोणती क्षमता आहे हे मला या शाळेने दाखवून दिलं. प्रत्येक कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या मडक्याला आकार देऊन एक सुंदर मडकं घडवतो, तसंच प्रत्येक शिक्षक हा एक चांगला विद्यार्थी घडवत असतो. गेनबा सोपानराव मोजे संस्थेचं एक वैशिष्ट्य किंवा एक बोधवाक्य सांगायचं झालं तर मी थोडक्यात एवढंच म्हणेल, या संस्थेचं बोधवाक्य म्हणजे हसा खेळा पण शिस्त पाळा. आपल्या आयुष्याचा कटीपतंग होऊ नये म्हणून कधीतरी आपल्याला प्रेमाने शिस्तीचा डोस पाजला जाईल. या प्रशालेने मला आयुष्य नेमकं जगायचं कसं हे शिकवलं. शालेय ज्ञान तर प्रत्येक ठिकाणी प्राप्त होतं, पण आयुष्य नेमकं जगायचं कसं, आव्हानांना प्रत्यक्षपणे सामोरे जायचं कसं हे मला या प्रशालेने शिकवलं. आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊ हे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, गुरु, श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान. थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हा सर्वांचा आधारस्तंभ आहेत, आमचं खंबीर स्थान आहे. आज आपण सर्वजण इथे भाऊंचा वाढदिवसानिमित्त एकत्र जमलो आहोत. प्रथमतः मी आदरणीय भाऊंना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देत माझं मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात करत आहे. ध्येयाने झपाटलेली माणसं आपल्या कर्तृत्वाने दीनदुबळ्या माणसांसाठी दीपस्तंभ असतात. त्यांच्या कामाचा झपाटा, कामावरची निष्ठा पाहिली की आपल्यातल्या मर्यादांची आपल्याला जाणीव होते आणि अलगदपणे ओठांवर विंदा करंदीकरांच्या काही काव्यपंक्ती येतात. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, भरलेल्या या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. कारण सागराची विशालता आणि आकाशाची व्यापकता असणाऱ्या व्यक्तिमत्वापैकीच मला भावलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रद्धास्थान आदरणीय भाऊ. भाऊ म्हणजे निश्चयाचा महामेरू. बहुत जणांशी आधारू असणाऱ्या भाऊंविषयी भावना व्यक्त करताना मला मनोमन आनंद होतो. ऐतिहासिक पुण्यनगरीत मुळामुठेच्या संगमावरील संगमवाडी येथे जन्माला आलेल्या एका ज्ञानसंपन्न तपस्वी दीनदुबळ्याविषयी हृदयापासून कळवळा असणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या भाऊंनी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचे हारिक वाटे देवा, तयाचे हारिक वाटे देवा. याच संतवचनाची प्रचिती त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक विकास कार्यातून दिली आहे. आपल्या वडिलांच्या पितृऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. बहुजन समाजातील दुर्बल गरजूंना नेमकी कशाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं आणि योग्य तो निर्णय घेतला. दीनदुबळ्या समाजातील गरजूंना, आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या कामगार वर्गातील मुलांना शैक्षणिक संस्कार देऊन त्यांची ज्ञानतृष्णा तृप्त करण्यासाठी येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे 9 ऑक्टोबर 1990 मध्ये आपल्या वडिलांच्या नावाने गेनबा सोपानराव मोजे संस्थारूपी मोगरा रुजवला आणि तो वाढवला आहे. हा ज्ञानरूपी मोगरा आता फुलू लागला आहे, बहरू लागला आहे. त्याचा वेल आता गगनाकडे झेपावत आहे. 9 ऑक्टोबर 1990 या शुभमुहूर्तावर या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. 9 ऑक्टोबर म्हणजेच 9 ही दिनांक भाऊंनी फार विचारपूर्वक आणि दिव्य दृष्टिकोन ठेवून केली. नवरात्रीत रात्ररूपी अंधकार नष्ट करण्यासाठी जसा आपण अखंड नंदादीप तेवत असतो, अगदी त्याचप्रमाणे भाऊंनी अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी अखंड ज्ञानदीप तेवत ठेवला आहे. 34 वर्षानंतर या शिक्षण प्रगतीची घोडदौड पाहिली तर अलगदपणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील काव्यपंक्तींची अनुभूती येते. इवलेसे रोप लाविली या दारी, इवलेसे रोप लाविली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. 34 वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याला त्याग, कष्ट, मेहनत, जिद्द, आत्मविश्वासाने आणि आध्यात्मिक विचारांचे खतपाणी भाऊंनी घातल्यामुळे या शिक्षण संस्थेचा
ज्ञानदीप वटवृक्षाचा प्रचंड शाखा विस्तार झाला आहे. येरवडा, वाघोली, चरोली, बालेवाडी, खराडी, लोहगाव, धानोरी अशा पुण्याच्या सर्व दिशांना या ज्ञान शाखेंचा विस्तार झालेला दिसून येतो. संत वचनाची संतरूपी कृपादृष्टी असणारे भाऊ म्हणजे माझ्या आयुष्यातील माझे मार्गदर्शक. प्रत्येक गोष्टीतील बारकावे टिपण्याची ज्ञानदृष्टी देणारे भाऊ म्हणजे आम्हा सर्वांचे ज्ञानचक्षुच होत. आजच्या या सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन यशस्वीपणे पुढे जाऊन त्या आव्हानांना मात करण्याची कुवत आमच्यामध्ये निर्माण करून कर्तृत्वांच्या पंखांना बळ देऊन उभारी आणि भरारी घेत गरुड झेप घेण्याचे मार्गदर्शन भाऊ त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आम्हा सर्वांना दाखवून देतात. गुरूंबद्दल अपार श्रद्धा, भक्ती, निष्ठा भाऊंच्या डोळ्यातून हृदयातून ओसंडताना आम्ही पाहिले आणि गुरु शिष्य या अनोख्या प्रवासाच्या प्रयाग क्षेत्रीत आम्ही नाहून निघालो आणि धन्य झालो. गुरुऋणांतून मुक्त होणे का कोणास शक्य आहे, पण त्यातून अंशतः उतराई होण्यासाठी भाऊंनी आपले गुरु श्री सयाजीनाथ महाराज आणि सुंदराबाई मराठे यांच्या नावाने शैक्षणिक दालने सर्वसामान्यांसाठी खुली केली. आणि काय आश्चर्य, गुरुकृपा झाली, इमारत फळा आली. या संतवचनाप्रमाणेच राम नामाच्या दगडाने हा शैक्षणिक सेतू उभारला जातो. ज्याप्रमाणे राम नामाने जड दगड पाण्यात तरला आणि सत्कार्याला वाट करून दिली, ज्याप्रमाणे राम नामाने जड दगड